नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि तुम्ही बरोबर ओळखलत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मी आहे. श्री शरद पवार ज्या संस्थेचे 1989-90 सालापासून अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या गव्हर्निंग बॉडी मी बघितली हे इथेच ॲन्युअल रिपोर्ट्समध्ये, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या साखर उद्योगातले हुज हू आहेत. त्याच्यामध्ये श्री जयंत पाटील आहेत, श्री दिलीप वळसे पाटील आहेत, श्री बाळासाहेब थोरात आहेत आणि साखर उद्योगातलं सर्वात स्वच्छ नाव किमान माझ्या लेखी तरी श्री बी व्ही ठोंबरे साहेब. तर अशी जी मंडळी आहे त्यांनी ज्या संस्थेत काम पाहतायत तितकी वर्ष, तर त्या संस्थेच्या सरकार त्यांना जे ग्रँट देतं आहे त्याच्या चौकशीचा आदेश झाला आणि त्याच्यातनं बरेच राजकीय अर्थ काढले जात आहेत. आणि म्हणून मी तुमच्या मनातला प्रत्येक प्रश्न श्री संभाजी कडू पाटील आहेत जे महासंचालक आहेत VSIचे, तर तुमचं स्वागत आहे. तर त्यांच्याकडनं मी घेणार आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आत्तापर्यंतच्या कागदपत्रातनं माझ्या असं लक्षात आलं की अत्यंत स्वच्छ असा तो कारभार आहे. अर्थात ते माझ्या सर्टिफिकेटची गरज नाही, कारण त्यांना CAGनी दिलेलं सर्टिफिकेट पण आहे ना. आणि त्याचबरोबर ते स्वतःच याचं युटिलिटी सर्टिफिकेट हे CAGचं सर्टिफिकेट आहे. त्याचबरोबर हे जी सरकारकडनं येणारी ग्रँट आहे त्याचं युटिलिटी सर्टिफिकेट आहे, कारण सरकार जे देतं त्याच्याबद्दल सरकारला तुम्हाला कळवावं लागतं की मी कसा एक्सपेंडिचर केलं. पण युटिलिटी सर्टिफिकेट म्हणजे जेवढा निधी आला आहे तेवढा. पण तरीसुद्धा माझ्या मनात काही प्रश्न आहेत. एक तर तुमच्या संस्थेची उलाढाल किती आहे पाटील? आमचे जवळजवळ आपण जर तसा विचार केला तर एक 50-1 कोटीची आमची उलाढाल ॲन्युअल. तर आपलं उत्पन्न साधारणपणे आमचं मागच्या वर्षी 70 कोटीच्या आसपास उत्पन्न होतं आणि आम्ही साधारण 45 ते 50 कोटी हा आमचा खर्च आहे दरवर्षी. तर हा खर्च वेगवेगळ्या याच्यासाठी होत असतो. जो काही होतो तो सामान्यतः जे आपण संशोधन इथे करतो त्या संशोधनाच्याच कामावर होतो आणि दुसरा जो होतो तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती होतो. त्याच्यानंतर तिसरा जो फॅक्टर आहे जे सर्वांसाठी कॉमन आहे, जे आपले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आहेत, आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार आहेत, याच्यावर एक मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत असतो. पण प्रामुख्याने जो खर्च होतो तो संशोधनाच्या कार्यावरतीच होतो. संशोधन म्हणजे ऊसाचं बेणं तयार, ऊसाचं बेणं हा एक भाग झाला. परंतु आमचा दुसरा भाग पण आहे, मिलिंग सेक्शन आहे, शुगर इंजिनिअरिंग आहे, शुगर प्रोसेसिंग आहे, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर अल्कोहोल टेक्नॉलॉजी आहे. तर ह्या सर्व गोष्टींवरती सुद्धा आपण त्याच प्रमाणामध्ये खर्च करत असतो त्याच्या संशोधनावर. आणि त्याच्या व्यतिरिक्त ऊसाच्या नवीन जाती शोधून काढणं याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो. आमच्याकडं मोठ्या मोठ्या लॅबोरेटरीज आहे. टिश्यू कल्चर लॅबोरेटरी ही मला वाटतं इतकी मोठी लॅबोरेटरी तर तुम्ही कुठे पाहिली नसेल. एवढे 15 लाख टिश्यू कल्चर रोपं आपण दरवर्षी तयार करतो. त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना उपयुक्त असे वेगवेगळे जे इनपुट्स आहेत शेतीला लागणारे, फर्टिलायझर्स असू दे, बायोस्टिम्युलंट्स असू दे, विडीसाइड्स असू दे, हे सुद्धा आपण या ठिकाणी तयार करतो. माझ्या माहितीप्रमाणे 86-032 जी व्हरायटी ती कोइंबतूरची त्या पद्मनाभन मॅडमची, बरोबर? आपली स्वतःची अशी पॉप्युलर नाही झाली व्हरायटी कुठली? आपल्या अनेक व्हरायटीज खूप चांगल्या चाललेल्या आहेत मार्केट. जशा की आता 10,005 आहे. ही 10,005 तुमची आहे? 8 एक मिनिट नाही, होऊ दे ना तुम्ही. बरं, मला एक ते बघेपर्यंत मला सांगा, कारण तुम्ही आता पूर्ण अकाउंट्स डिपार्टमेंट बघता आणि तुम्हाला मी ह्याला पंचनामा हा शब्द नाही वापरणार, पण मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यांच्याकडनं घेईन. तुम्ही जेव्हा युटिलिटी सर्टिफिकेट देता, एकतर मुळात सरकारचं ग्रँट किती येतो तुम्हाला? पर टनेज 1 रुपया तुम्ही कपात. जेवढं क्रशिंग झालं हे 2009 पासून टनावरती 1 रुपयाप्रमाणे आम्हाला ग्रँट. हे कधीपासून झालं? हे 9-10 पासून झालं. फायनान्शियल इयर 9-10 पासून आतापर्यंत ग्रँट मिळतं आम्हाला. आणि दरवर्षी असं किती पैसे येतात? दरवर्षी जेवढं कृषी होईल महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती 1 रुपया टनाप्रमाणे जर ॲव्हरेज आपण विचार केला तर 9 ते 10 कोटीच्या आसपास आम्हाला प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंटकडनं ग्रँट भेटतो. राईट. आणि त्याचा मग युटिलिटी तुम्ही आता जे देता त्याची का गरज पडते तुम्हाला? ग्रँट भेटल्यानंतर, कारण की ग्रँट भेटल्यानंतर ग्रँट मिळतं. पुढच्या वर्षी ग्रँटला अप्लाय करताना तर गव्हर्नमेंट आम्हाला पूर्णपणे ग्रँट देत नाहीये. तर पहिल्या टप्प्यामध्ये ते कधी 50% देतात. जेवढी प्रोव्हिजन आहे तेवढी बजेटमध्ये तेवढी दिल्यानंतर ते आम्ही वापरले की नाही तर पुढचं ॲडिशनल ग्रँट मागण्यासाठी आम्ही त्याला परत अर्ज करतो. ते म्हणतात मागचं खर्च झाला आहे की नाही ते तुम्ही युटिलायझेशन सर्टिफिकेट तुमचा स्टॅच्युटरी ऑडिटर जे आहे त्यांच्याकडनं आम्हाला ते स्टॅच्युटरी सर्टिफिकेट द्या.
आम्ही ते सर्टिफिकेट घेऊन त्यांच्याकडे ते करून देतो आणि ते त्यानंतर पुढील ग्रँट ते रिलीज करतात. राईट. आणि CAG म्हणजे कॅगचा तुमच्याकडे ऑडिट व्हायचं काय कारण आहे? तुम्ही तर प्रायव्हेट बॉडी आहे तशी. सर असं आहे, गव्हर्नमेंट ग्रँटचं सेक्शन 14 जे आहे कॅग ऍक्टमध्ये, तर त्याच्यामध्ये 1 कोटीच्या पुढे जर तुम्हाला ग्रँट भेटत असेल तर तुम्हाला कॅगचं ऑडिट बंधनकारक आहे. त्यानुसार 9-10 पासून आम्हाला ते 5 कोटीच्या पुढे ग्रँट मिळतं आणि त्यानुसार 9-10 पासून आमचं प्रत्येक वर्षी ऑडिट होतं. 9-10 पासून ते आता 31-3-22 पर्यंत आमचं लेटेस्ट मागच्या महिन्यात ऑडिट झालेलं आहे. त्यामध्ये कुठलाही आमचा ग्रँटबद्दल किंवा पॅरा नाही किंवा काही नाही. त्यांनी सुद्धा त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं की संस्थेचं काम एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे. तुम्ही असं म्हणत आहात की भारताच्या CAGने तुम्हाला असं म्हटलेलं आहे की संस्थेचं काम फार उत्तम आहे. तुम्ही मला हे दाखवू शकाल? असं म्हटलं मागच्या रिपोर्टमध्ये आहे सर. आहे तसं. राईट. गुड प्रॅक्टिसेस म्हणून तसं म्हटलेलं. गुड प्रॅक्टिस. ओके. पण माझा मुद्दा कडू पाटील साहेब, कारण तुम्ही साखर आयुक्त पण राहिलेले आहात, कुठलीच आपली व्हरायटी अशी फार पॉप्युलर नाही आहे. नाही आहेत ना. आता तुम्ही आता 8005 जे आपण म्हणतोय ती मोठ्या प्रमाणामध्ये वळतं. 11 ते 12% आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत. आणि आता आपण नवीन 4 व्हरायटीज सध्या आपल्या याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये 18-121 ऑलरेडी याच्यामध्ये आलेली आहेत, कमर्शियली रिलीज झालेल्या आहेत. आता मला वाटतं 121 ही नवीन व्हरायटी परत आपण ती रिलीज करतोय ह्या वर्षी. आणि अजून 2 व्हरायटीज नवीन आपल्या रिलीज होणार आहेत. तर ह्या व्हरायटीज आपल्या आहेत आणि ह्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या सॉईलसाठी, वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये चालणाऱ्या व्हरायटीज आहेत. त्याच्यामुळे आपण लोकांना जी व्हरायटी पाहिजे, शेतकऱ्यांना ज्या व्हरायटीज पाहिजे त्या पद्धतीने आपण संशोधन करून त्या व्हरायटीज निर्माण करत असतो. राईट. यांनी कडू पाटील साहेबांनी मला फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. जर खरोखरच चौकशी व्हायची असेल VSIची, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची, तर ती सरकारची केलेली चौकशी असेल असं त्यांचं मत आहे. बरोबर? कारण त्यात बरेच गव्हर्नमेंट काउन्सिलचे मेंबर आहेत ना त्याच्यात. आता आपल्या जर आपण माझ्यासमोरच आहे गव्हर्निंग काउन्सिलचं जे कॉन्स्टिट्यूशन जर पाहिलं तर याच्यामध्ये केवळ हे जे मेंबर्स आहेत हे सर्व शुगर फॅक्टरीशी संबंधित मेंबर्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण हे बघितलं, याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन हे आपले मंत्री, हे सन्माननीय सदस्य आहे गव्हर्निंग काउन्सिलचे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट नॅशनल फेडरेशन, प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना म्हणजे संघाचे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट ऑफ नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे. त्याच्यानंतर आपण जर हे पाहिलं जॉईंट सेक्रेटरी शुगर, हे कोण आहेत? मिनिस्ट्री ऑफ फूड अँड सिव्हिल सप्लायचे जॉईंट सेक्रेटरी. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट इज रिप्रेझेंटेड, स्टेट गव्हर्नमेंट इज रिप्रेझेंटेड, व्हेरियस बॉडीज ज्या शुगरशी संबंधित ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, संघ आहेत महाराष्ट्राचा किंवा नॅशनल फेडरेशन आहे, हे सर्व इथं रिप्रेझेंटेड आहे. म्हणजे कोणी कुणाला रिप्रेझेंटेशन नाही असं नाही. असतात. हो, साखर आयुक्त स्वतः असतात प्रत्येक मीटिंगला. आता प्रत्येक मीटिंगला यायचं नाही तर, परंतु मी आतापर्यंत पाहिलेलं साखर आयुक्त जवळजवळ सगळ्या मीटिंगला ते उपस्थित असतात. त्यामुळे संस्थेचा धोरणात्मक जो काही निर्णय होतो त्या प्रत्येक निर्णयाला ते अवगत आहेत. ते अवगत असतात आणि त्यांना प्रोसिडिंग त्याचं जातं आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरचे जे कमिशनर आहेत ते स्वतः याचे मेंबर आहेत, त्यांना आम्ही प्रत्येक वेळी बोलवतो. आता ही सगळी मंडळी त्याच्यावरती आहेत, ते सगळे कॉन्ट्रीब्यूट करतात आणि यांच्याबरोबर आमची चर्चा होते त्या मीटिंगच्या वेळेस. जे काही निर्णय घेतले जातात ते गव्हर्निंग काउन्सिल थ्रूच घेतले जातात. हो, कारण मी तुम्हाला पॉलिटिकल प्रश्न विचारणार नाही, कारण तुम्ही काही त्याचं उत्तर देऊ शकणार नाहीत, कारण ती तुमची जबाबदारी नाही. त्याचं उत्तर श्री शरद पवार देतील. काहीच वेळापूर्वी शरद पवारांनी त्यांना फोनही केला होता, ते समजूनही घेत आहेत, त्यांना ते आकडेवारी जाते. पण एक मला तुमच्याकडे समजून घ्यायचं आहे, जर हे सर्टिफिकेशन युटिलिटीचं जातं आहे तर थ्रू ते गव्हर्नमेंट चॅनल जातं आहे. बरोबर. दरवर्षी जातं आहे. ते कोणाला जातं? मग जो काही सरकारचा तुम्हाला फंड मिळतो त्याचं जातं तुम्हाला. बरोबर. कुणाकडे जातं ते? हे शुगर कमिशनर मार्फत सहकार खात्याकडे जातं. सहकार खात्याकडून परत फायनान्स डिपार्टमेंटकडे जातं, म्हणजे फायनली गव्हर्नमेंटकडे जातं. आणि गव्हर्नमेंट त्याची सगळी स्क्रुटिनी केल्याशिवाय आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला एक अहवाल त्यांना द्यावा लागतो. त्या अहवालामध्ये आम्ही जे काही कामं केलेले आहेत वर्षभराच्या कालावधीमध्ये, जवळजवळ 40 पानाचा अहवाल जर तुम्ही पाहिला तर हा मागच्या वर्षीचा अहवाल आहे. याच्यामध्ये जे कामं आपण केलेले आहेत ते कामं गव्हर्नमेंटपर्यंत आम्हाला पोहोचावं लागतात. हे शुगर इन्क्लुडिंग जे तुम्हाला ₹1 अनुदान मिळालेलं आहे त्याचं पण त्याचं पण आहे. आम्ही जे काही ओव्हरऑल सगळे कामं केलेले आहेत याच्याशी संबंधात, संशोधनाची संबंधात आणि संस्थेने जे काही
ऊस विकासाच्या संबंधात जे काही कामं केले ते सर्व याच्यामध्ये समाविष्ट करून आम्हाला ते पाठवावे लागतात. अगदी सविस्तर अहवाल आहे, प्रत्येक बाब न बाब आपण पाहू शकता, तपासू शकता त्याच्यामध्ये. राईट. तर वर्षभराचा पूर्ण अहवाल त्यांना तो पाठवावा लागतो. राईट. मला अगदी छोटीशी ब्रीफ हिस्ट्री सांगा. 1970ला आपली ही संस्था बनली. वसंतदादांच्या बरोबर त्यावेळेला कोण कोण लोक होते? वसंतदादांच्या बरोबर जसे तात्यासाहेब कोरे साहेब होते, यशवंतराव मोहिते साहेब होते, शंकरराव मोहिते साहेब होते, शंकरराव कोले साहेब होते. तर ही सर्व मंडळी होती त्यावेळेस. आणि यांनी सर्वांनी एकत्र येऊन आणि सर्व शुगर इंडस्ट्री as such त्या सर्वांनी एकत्र येऊन मग आपण ही संस्था स्थापन केलेली आहे. अशा प्रकारची संस्था म्हणजे मला वाटतं ही पहिलीच वेळ असेल की ज्यावेळेस साखर कारखानदार सगळे एकत्र येऊन त्यांनी स्वतःसाठी एक संस्था निर्माण केली. ती का करावी लागली? कारण अशा प्रकारची संस्था केवळ आणि केवळ कानपूर या ठिकाणी होती आणि ती सरकारी संस्था होती. तर त्यामुळं इथं ज्यावेळेस साखर उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागला 69 आणि 80च्या दशकामध्ये, त्यावेळेस 1975 मध्ये ही संस्था तयार झाली. कारण याच्यामध्ये मनुष्यबळ जे पाहिजे होतं, प्रशिक्षित मनुष्यबळ, ते साखर कारखान्याला देण्यासाठी, त्या साखर कारखान्याला सल्ला देण्यासाठी ही संस्था आपण स्थापन केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग ॲग्रिकल्चर हा वेगळा सेक्शन आपण नंतर सुरू केलेला आहे, कालांतराने तो सुरू झालेला आहे. याच्यामध्ये मग ऊस शेतीबाबत आपण प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला संस्थेचं नाव वेगळं आहे, नंतर वसंतदादा सुरुवातीला ती डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट म्हणून सुरू झाली. त्यानंतर वसंतदादा साहेबांचं निधन झालं. त्यानंतर मग त्यांना एक आदरांजली म्हणून आपण संस्थेला त्यांचं नाव देण्यात. राईट. फक्त अडचणीचा भाग त्यातला, अर्थात कर्तृत्ववान माणसं संस्थेत असली की संस्था वाढते, ह्याबद्दल काही दुमत नाही. 1989-90 सालापासून श्री शरद पवार हेच संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशिवाय ह्या संस्थेचा कारभार कुणीही बघितलेला नाही. श्री अजित पवार आहेत आणि ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळं ज्यांना कोणाला असं वाटतं की एक इन्स्टिट्यूशन आहे पण तिथं एकच व्यक्ती प्रदीर्घ काळापासून येते, म्हणजे 1991 आज 25 किती वर्ष झाली पवार, 35 वर्ष झाली ऑलमोस्ट. पण तसा मधल्या काळात कधी प्रयत्न नाही झाला की त्यांच्याशिवाय दुसरं कुणीतरी बघेल म्हणून? म्हणजे काही कारण पडायला पाहिजे ना. काही कारण असेल तर तसा प्रयत्न उगाच का. जर चांगलं चालत असेल, सगळं व्यवस्थित चाललंय, तर असं का होईल? राईट. तर ते चांगल्या चालण्याची जी त्यांची गोष्ट आहे, आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुमच्या मनातले मी जे प्रश्न विचारतोय त्याच्यात एवढंच आहे की एक चांगल्या इन्स्टिट्यूटबद्दल चुकीचा संदेश जायला नको. कारण VSI ही तशी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था आहे. काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले, पण तुम्ही मला लॅब दाखवणार होता तुमचं, आपण बघूया. पण त्यासोबत मला एक सांगा की तुमचे जे वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत उत्पन्नाचे, ते काय कॉम्पोनंट्स आहेत? याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या वेगवेगळ्या सेवा आपण कारखान्याला देतो, सल्ले देतो, जे DPR कारखान्यासाठी आपण DPR म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. आता नवीन जर कारखाना टाकायचा असतो तर त्यांना एक DPR तयार करून घ्यावा लागतो. आणि तो DPR मग नंतर मग त्याला मान्यता मिळाल्यानंतरच त्यांना परवानगी सरकार देत असतं. हा झाला DPRचा भाग, म्हणजे तांत्रिकचा. त्याच्याशिवाय ॲनालिसिस आहे. कशाचं ॲनालिसिस करतात? वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स आहेत. आता एक्साईज डिपार्टमेंटकडून मोठ्या प्रमाणामध्ये सॅम्पल्स येत असतात. आमच्याकडे अल्कोहोलटेक लॅबोरेटरी आहे. तर ही अल्कोहोलटेकची लॅबोरेटरी, तिथे आपले जे सॅम्पल्स येतात वाईनचे, अल्कोहोलचे, इथेनॉलचे, हे सगळे याचे ॲनालिसिस होत असतं. आणि एज्युकेशनचा एक कॉम्पोनंट आहे. एज्युकेशन आहे याच्यामध्ये. एक झाला तांत्रिक सल्ला, दुसरं झालं विश्लेषण, तिसरं एज्युकेशन. तर एज्युकेशनमध्ये आपण वेगवेगळे MSCचे 2 प्रकारचे कोर्सेस आहेत आणि बाकीचे बरेचसे डिप्लोमा कोर्सेस आहेत. मास्टरचे पण आहेत. मास्टरचे पण. तर मास्टरचे अल्कोहोल टेक्नॉलॉजीचा एक कोर्स आहे, एन्व्हायरमेंटल सायन्सचा आहे. आणि आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना 100% प्लेसमेंट आहे. 100% विद्यार्थी आपला कधी असं होत नाही की इथं प्रशिक्षण झालं. थोडक्यात तुमच्याकडनं साखर कारखानदारीला एक तंत्रकुशल असलेलं मनुष्यबळ जातं. तर हे मोठं काम आम्ही करतोय. त्याच्यानंतर जे डिप्लोमा कोर्सेस लागतात छोटे, तर हे सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की अशा प्रकारचे कोर्सेस बाहेर कोणी रन करत नाही. कारण आम्ही जो कॉन्सन्ट्रेशन करतो ते पूर्णपणे तुमचा स्पेशलाइज सेगमेंट आहे. त्याच्यामुळे आम्ही साखर कारखानदारी डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही हे करतो. पण मूळ प्रश्न तो नाहीये.
मूळ प्रश्न आहे, तुम्हाला दोघांनाही तो प्रश्न विचारतो की सरकारचं काय म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला 10 कोटी रुपयाचा ग्रँट देतो, 10-15 कोटी वाटेल जे काही हां, पण मुळात ज्या कारणासाठी हा मी पैसा देतो त्याची युटिलिटी कुठे आहे? तुम्ही भले सर्टिफिकेट दिलंय. हां बरोबर. हां. याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला दाखवलं हां. की जवळजवळ आपण 40-50 पानाचा जो रिपोर्ट आहे तो केवळ वर्षभरामध्ये कोणकोणते कामं इथं झालेत. पण ते ठीक आहे, कागदोपत्री त्याचं झालं ते. कागदोपत्री. पण आता इथे- प्रत्यक्षात मला काय सांगाल की इथे तुमची आपण ह्या लॅबोरेटरीज आता इथे आहेत. ही लॅबोरेटरी आता उदाहरणार्थ हे लॅबोरेटरीज, हे लॅबोरेटरीज आपण पाहू शकता इथे कोणत्या प्रकारचे कामं चालतात. तर ह्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथं किती मोठ्या प्रमाणामध्ये आपले कामं चालू आहेत आणि याच्यापासून शेतकऱ्यांना नेमकं काय फायदा होतो हे सगळं आपण काय बघू फायदा होतो मला सांगा. तुम्ही प्रशिक्षण देता. नाही, प्रशिक्षण हा वेगळा भाग झाला. पण सर्वात महत्वाचं म्हणजे R&D. R&D. तर R&D मध्ये सुद्धा आता इथे जे टिश्यू कल्चर लॅबोरेटरी आहे, या दाखवतो. असं आहे की मी पुन्हा तेच सांगतो की याच्या मागचं राजकारण काय असेल ते आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की त्यांनी थेटपणे कुठल्याही चौकशीचे आदेश दिलेले नाहीत. मी पण ते मंत्री समितीचा जो अहवाल आहे तो बघितला. माझ्या मताप्रमाणे त्यातल्या खरं तर मुद्दा क्रमांक 2ची जास्त चर्चा व्हायला हवी होती की गुळ उद्योगावरती सरकार नियंत्रण आणू इच्छित आहे. पण चर्चा सुरू झाली ती VSIची आणि VSIमध्ये बऱ्याच लोकांना ह्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित होतं की VSIमध्ये इतका जो कारभार आहे आणि स्पेशली तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत दिसतो आपल्याला. अर्थात त्यांचीच साखर कारखानदारी होती आणि त्यामुळे दीर्घकाळ ते ह्या व्यवसायात असल्यामुळं ह्या व्यवसायाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी होतात त्याच्या व्यतिरिक्त इथे काही फारसं कुणाचं काही चालत नाही, तीच मंडळी असतात असं दिसतंय. पण आता यांच्या मते याच्यात बरंचसं संशोधन सुरू आहे. जो पैसा आहे तो दरवर्षी आम्ही त्याची युटिलिटी करतो, ती युटिलिटी सरकारला सांगतही असतो. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदाच मी पण VSIमध्ये इतक्या सविस्तरपणे ह्या गोष्टीचं आकलन करण्याचा प्रयत्न करतो आहे, समजून घेतो आहे की जे काही घडतं आहे हे चालेल. हां, ह्याला हे करायला लागेल ना. ओके, ठीक. तुमची काय शिफ्टची टायमिंग? अरे काढून टाकतो ना त्याच्यापेक्षा. 9:30 ते तुमची सेम. आणि काय काम करतो तुम्ही इथे? आणि शेतकऱ्यांना महाग दरात विकतो नाही? उलट आपण शेतकऱ्यांना मार्केट रेटपेक्षा कमी दरामध्ये आपण देत असतो. हो, काय होतं खरं आहे का? हां, ॲक्च्युली प्रोडक्शन कॉस्ट किती येते मग? आपली जी आहे ती जवळपास आपली 10 रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे. तर आपल्याला सबसिडी प्रोव्हाइड होते, त्या अंतर्गत आपण फक्त 7 रुपये पर प्लांट प्रोव्हाइड करतो. राईट. माझ्या मते काही प्रेक्षकांना असं वाटू शकतं की आम्ही संस्थेची उत्तम प्रतिमा वगैरे असं अजिबात नाही. जे दिसतं, जसं दिसतं ते महाराष्ट्रासमोर मांडणं हे आमचं काम आहे, ते आम्ही मांडतोच आहोत. तर बघूया आपण अशा किती लॅब आहेत आपल्याकडे. या आपल्याकडे लॅब अशा किती आहेत? मला मास्क राहिला माझा. अशा किती लॅब आहेत? नाही, लॅब्स आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटने लॅब्स आहेत. आता ही जी आहे ही स्पेशली हे टिश्यू कल्चरशी संबंधित लॅब आहे. तुम्ही सगळ्या लॅब्स पाहू शकता. काही महत्वाच्या लॅब्स तुम्हाला फक्त दाखवतो. हो, एखाद दुसरी आपण महत्वाची लॅब टिश्यू कल्चरची जी लॅब आहे ही का महत्वाची आता हे सगळं बघतात हे सांगू शकते. हा म्हणजे व्हेजिटेटिव्हली प्रोपगेटर म्हणतो, कांड्या लावतो आपण आणि रोग जे असतात ते रोग कांड्यामार्फत प्रसार होतो. त्यामुळे शुद्ध बेण्याची जी निर्मिती आहे महाराष्ट्रामध्ये शुद्ध बेणं फार कमी स्वरूपात वापरलं जातं. 10%च फक्त वापरलं जातं. व्हायरस असेल किंवा ग्रासीशूट असेल, आपण ज्याला गवताळ वाढ म्हणतो, किंवा विषाणू, हे प्रामुख्याने हे रोग जे आहेत हे ह्या कांड्यामार्फत जातात. त्याला दुसरा पर्याय नसतो. MHT करून शेतकऱ्यांनी करणं अवघड असतं. त्यामुळे ही रोपं जी आहेत ही व्हायरसमुक्त रोपं आम्ही तयार करतो आणि त्याचं थर्ड पार्टी सर्टिफिकेशन सुद्धा असतं की जे लखनौ किंवा SBIला आम्हाला करून घ्यायला लागतं की ती जेनेटिकली प्युअर आहेत, शुद्ध आहेत. आणि जसं आपण कोविडमध्ये व्हायरस फ्री चेक करत होतो तसं ती व्हायरस फ्री आहे. ही अशी व्हायरस फ्री झालेली रोपं त्रिस्तरीय बेणेमेळा म्हणून आम्ही देत असतो. तर म्हणजे एकरला जर आपल्याला बेणं तयार करायचं असेल तर 100 रोपं पुरेशी होतात. आणि 100 रुपयांचा जर खर्च आपण घेतला तर 100 रुपयांचा 700 रुपये खर्च येतो. 7 रुपये पॉईंट देतो, 10 रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे. पण इन्स्टिट्यूट सबसिडाइज रेटने देते आणि 100 रुपयामध्ये 1 एकरचं बेणं तयार होतं की जे बाहेरून शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर 6,000 ते 7,000 रुपये कमीत कमी
म्हणजे व्हरायटीनुसार तो रेट जातो, तर कमी खर्चामध्ये शुद्ध बेनं स्वतः तयार हे करता पण येतं. तुम्हाला या प्रश्न आवडणार नाही, पण मी यांना विचारला, तुमची एक पण व्हरायटी पॉप्युलर नाही आहे. आमची व्हरायटी रिजनल व्हरायटी आहे. याच्यामध्ये 8005 जी व्हरायटी आहे ती मराठवाड्यामध्ये खूप पॉप्युलर आहे. याच्यासाठी जे पण जेवढी 86-032 पॉप्युलर झाली जी कोइंबतूरची त्या पद्मनाभन मॅडमची आहे, तशी नाही तुम्ही करू शकला. व्हरायटी पॉप्युलर होणं हे कंटिन्युअस प्रोसेस असते. त्या संस्थेचा हिस्ट्री घ्या, आमची हिस्ट्री घ्या. आता आम्ही त्या संस्थेशीच करार केलाय, त्या संस्थेच्याच व्हरायटीज आम्ही घेऊन क्रॉसिंग करतोय. आमच्या व्हरायटी हळूहळू यायला लागली. आता ही प्रक्रिया ही आमची 10,005 मला 10,005 आता बऱ्यापैकी ती पाडेगावची आहे. हो, पाडेगावचे. पण ते 2 जेवढ्या पॉप्युलर आहेत तेवढी तशी तुमची कुठलीच नाही पॉप्युलर झाली. पॉप्युलर आमच्याही झालेल्या आहेत व्हरायटी. सांगा मला 3, कारण आता तुम्हाला महाराष्ट्रातली प्रत्येक शेतकरी 671 जी आम्ही 671 होती, काही काळ चालली, पण तिला नंतर मला वाटतं की डिजनरेशन झालं आणि तिला वजनात कमी बसायला लागली. त्यानंतर 434 ही आताची जर परिस्थिती घेतली तर ड्राउट टॉलरन्स साठी आणि अर्ली मॅच्युरिटी आणि हाय शुगर साठी ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी, देशभर नावाजली गेली की कमी वेळात पक्व होते आणि सगळ्यात जास्त रिकव्हरी. 471. पण शेतकऱ्यांना वजन पाहिजे असतं, शेतकऱ्यांना रिकव्हरी नको असतं. त्या आहे ना, मग शेतकऱ्यांचा हे थोडासा बदलतो. ठीक आहे. आणखी तिसरी व्हरायटी जी आहे ती आता आमची 18121 जी आहे ती 8632 सारखीच व्हरायटी आहे. ती आता रिसेंटली डेव्हलप झाली. ती अजून प्रसारित व्हायला टप्प्याटप्प्यावर जवळपास 12-13% आता. मला सांगा, 30 वर्ष 70 ते 30 ती आधीची, आता पुढची 55 वर्षाच्या कारभारात आपल्या एकही पॉप्युलर व्हरायटी आपण करू शकलो नाही. ह्याबद्दल याच्यामध्ये थोडीशी गडबड होते. काय आपलं ते ऍग्रिकल्चर सेक्शन आहे ते नंतर सुरू झालं आणि 55 वर्षाचं नाही. आमचा जो काम आहे याच्यामध्ये आमचं काम आहे की ज्या व्हरायटी तयार होतील त्याचं कमी वेळात शेतकऱ्यांपर्यंत रोपं पोहोचवणं. मग ते बाहेरच्याने जरी केलं असलं तरी बाहेरचे करतो. आता मी 205 देतो, 10,001 देतो, सगळ्या व्हरायटी देतो. ज्या व्हरायटी रिलीज झालेल्या आहेत त्या सगळ्या व्हरायटीचं आम्ही जी मागणी आहे शेतकऱ्यांची त्यासाठी ही लॅबोरेटरी आम्ही वापरतो. आणि त्यामध्ये 2 कामं चालतात. एक नवीन व्हरायटी डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीने, फार अत्याधुनिक अशा पद्धतीची दिसते तुमची. ह्याचं अपग्रेडेशन करतो का दर, कसं करतो आपण? लॅबोरेटरी आमची जवळपास आता 15-20 वर्ष झाली आम्ही एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि जशी मागणी असेल त्यानुसार आम्ही निर्मिती करून लोकांना, शेतकऱ्यांना देत असतो. फक्त महाराष्ट्रालाच नाही तर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांना सुद्धा देतो. अगदी युपी पर्यंत, आंध्र आणि कर्नाटकाला सुद्धा आम्ही रोपं दिलेली आहेत इथून. आणि ही रोपं ही दरवर्षी जातात का? दरवर्षी. आता कर्नाटक आणि युपी आता त्यांच्या व्हरायटी बदललेत, पण पूर्वी आम्ही इथून दिलेले आहेत. आणि जोपर्यंत आपलं झोनिंग होतं तोपर्यंत खूप व्हरायटीची डिमांड होती. झोनिंग झाल्यामुळे थोडंसं शेतकरी आता कोणालाही ऊस घालतो, त्यामुळे कारखान्यांच्या 25 किलोमीटरचा हवाई डिस्टन्स, त्यामुळे कारखाने तेवढे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आम्हाला आमची कपॅसिटी अख्ख्या महाराष्ट्राला रोपं द्यायची आहे. त्यासाठी आम्ही लॅबोरेटरी केली. पण शेतकऱ्यांचा इंटरेस्ट पाहिजे, शेतकऱ्यांनी न्यायला पाहिजे, हा मुख्य मुद्दा. दरवर्षी तुम्ही किती रोपं देता? सर्वसाधारणपणे 10 ते 12 लाख रोपं आम्ही तयार करून देत असतो. सर, ह्या रोपातनं आपल्याला किती उत्पन्न मिळतं? हे त्रिस्तरीय बेनेसाठी हे आहे, उत्पन्नासाठी नाही. जशी केळीची रोपं लावून उत्पन्न देतो असं नाहीये. तर म्हणजे ब्रीडर फाउंडेशन सर्टिफाईड अशा 3 टप्प्यामध्ये जातं. आणि ह्याचं सगळं अनालिसिस आम्ही केलेलं आहे. 60 कारखान्यावर हा डेटा आम्ही गोळा केलेला आहे. ज्यावेळी ही टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली तर याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 10 टन एकरी उत्पादनात वाढ मिळते. एक कॉम्पोनंट जो आहे आता ना नफा ना तोटा विकतो आपण. जेवढं प्रोडक्शन कॉस्ट आहे ना त्याच किमतीला आपण शेतकऱ्यांना रोप देतो. आम्ही क्वचित कुठलाही आपला 10 रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे, 7 रुपयेला आम्ही देतो. तुम्ही तोट्यात करता मग तुम्ही. आता फक्त प्रेक्षकांना सांगा की हे काय. हे जे आहे ना, जसं म्हणजे आता मुळं आलेली ही ऊसाची रोपं आहेत. त्यातलं दिसताना जरी गवतासारखं दिसत असलं तरी प्रत्येक हे ऊस आहे. एक रोप म्हणजे एक ऊस आहे. हे सुट्ट करून आम्ही हरितगृहामध्ये लावून त्याला कणखर बनवून शेतकऱ्यांना किंवा कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना देतो. जेणेकरून 100 रोपाचं 1 एकरचं पुन्हा 20 एकर बेणं तयार होईल, शुद्ध बेणं तयार होईल, की जे चांगलं शुद्ध असल्यामुळं उत्पन्न पण चांगलं राहील आणि प्रोसेसला पण त्याचा चांगला फायदा होतो. कारण जेवढी त्याच्यामध्ये दूषितता जेवढी असेल तेवढी, म्हणजे नॉन शुगर्स म्हणतो आपण, तर तेवढ्या कमी राहतात. चांगलं बेणं असल्यामुळे कारखान्याची रिकव्हरी पण चांगली येते त्याची. पण एवढा सगळ्या संस्थेचा प्रवास गतीनं सुरू असताना अजून काय गोष्टी असतात की जे अजून संस्था याच्यामध्ये दुसरं असं आम्ही केलं की आजपर्यंत बाहेर कुठल्याही ह्याच्यामध्ये नाही की जसं आपण आपल्याला इम्युनायझेशन करतो किंवा लसीकरण करतो, त्याच्यासाठी भाभा अणु संशोधन केंद्रामार्फत आम्ही एक प्रोजेक्ट राबवला की जो या ऊसाला आणि बाहेरच्या ऊसाला
प्रतिकारशक्ती निर्माण करतो आणि जो वसंत ऊर्जा नावाने आज महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर अतिशय प्रसिद्ध आहे. वसंत ऊर्जा. वसंत ऊर्जा तो फक्त ऊसालाच नाही तर कुठल्याही पिकाला वापरला तरी सुद्धा 30% तुमचं उत्पादन वाढतं आणि सगळ्यात महत्वाचं की रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे विषमुक्त अन्न निर्मिती करायसाठी त्याचा प्रचंड मोठा फायदा होतो. तर ती टेक्नॉलॉजी आम्हाला अणुऊर्जा आयोगामार्फत टिश्यू कल्चरसाठी मिळालेली होती आणि यातून टिश्यू कल्चरसाठी आम्ही वापरली. मग पुन्हा आम्ही आपल्या नेहमीच्या ऊसासाठी ती वापरली आणि ही विद्यापीठामार्फत 2 वेळा त्याचं रेकमेंडेशन झालेलं आहे. हे लॅब बघण्यासाठी स्वतः शरद पवार किंवा अजित पवार ही मंडळी कायम येतात अनेक वेळा बघण्यासाठी येतात आणि दरवर्षी आमचं जे असेसमेंट असतं त्याच्यामध्ये ते रिव्ह्यू सगळे होतात ना, किती मागणी आहे, काय आहे. मला असं वाटतं की साखर कारखानदारी हे आपण ज्या पद्धतीने बघतो, साखर म्हणजे ऊस आला, गाळप झालं आणि त्यातनं शेतकऱ्यांना पैसे मिळतात, त्याच्यापेक्षा किती व्यापक स्वरूपातली आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि अर्थात या साखर कारखानदारीमध्ये एक मोठं संस्थात्मक बळ कसं मिळालं, अर्थात त्याच्या योगे जे काही राजकारण महाराष्ट्रात झालं साखर कारखानदारीच्या अनुषंगाने ते तर महाराष्ट्र बघतोच आहे, पण संस्थात्मक बळ म्हणजे ज्याच्यात R&D आपण म्हणतो ते बळ कसं मिळालं आणि त्या बळाच्या माध्यमातून ही व्यवसाय वृद्धी कशी होत गेली, त्यातनं ग्रामीण अर्थव्यवस्था वाढीला गेली हे लक्षात झालं. बाहेरच्या राज्यांना आता आम्हाला बिहारहून ऑर्डर आलेली आहे 4 लाख रोपांची. बिहारची बिहारशी आमचं झालेलं आहे. हे नवीन व्हरायटी तयार करायसाठी कॅलस जो म्हणतो ना आम्ही त्याला बाबा अनुसंशोधन केंद्रामार्फत आम्ही म्युटेशन तयार करून घेतो, याच्यात म्हणजे म्युटेशन इंड्यूस करतो आणि मग याच्या ज्या नवीन व्हरायटी होतात त्या व्हरायटी सुद्धा आम्ही रिलीज करतो. आता ज्या काही आमच्या नवीन व्हरायटी येत आहेत त्या व्हरायटीसाठी सुद्धा संकरासाठी त्यातले काही जिनोटाईप आम्ही वापरतो, म्हणजे पाण्याचा ताण सहन करणारे असेल किंवा रोगाचा प्रतिकार शक्ती असणारी असेल किंवा क्षार पडू जमीन असेल, अशा ह्याच्यासाठी सुद्धा व्हरायटी आम्ही तयार करत असतो. डायरेक्टली त्या व्हरायटी येतात, मगाशी जसं म्हटलं तसं साहेब सांगतीलच, पण यातून तयार होणाऱ्या तिकडे सुद्धा आम्ही ब्रीडिंग साठी सुद्धा वापरतो. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. जे सरकार दरवर्षी तुम्हाला देतं 10-12 कोटी रुपये, तर तुमच्या मते त्याचं युटिलायझेशन अशा पद्धतीच्या संशोधनासाठी होतं आणि हे सरकारला तुम्ही दरवर्षी देत असता. पार्टली याच्यासाठी होईल अंशतः, परंतु बाकीच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आहे. आता ज्या इथं तुम्हाला फक्त एकच ऍक्टिव्हिटी पाहायला मिळाली ती म्हणजे टिश्यू कल्चरची. आता याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत आपले, ते प्रॉडक्ट्स आम्ही तयार करतो आणि दाखवतो ना. याच्यामध्ये आपली एक वेगळी लॅबोरेटरी आहे, त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये तुम्हाला जास्त डिटेल माहिती आहे आमचे. ठीक आहे, मला सांगा तुम्ही सांगा की कुठले प्रोडक्ट आहेत आपल्याकडे, त्याच्याशिवाय आपल्याकडे कॉर्प्स आहेत. हा जो प्रॉडक्ट आहे ना हा महाराष्ट्रामध्ये ब्रँड प्रॉडक्ट म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याकडे कारखान्याकडे गेलात तर सगळ्यात अतिशय चीप आहे. एवढा स्वस्त प्रॉडक्ट महाराष्ट्रात तुम्ही जर व्हिडिओ पाहिले शेतकऱ्यांनी प्रसिद्ध केली 1260 रुपये. 1260 रुपये. तर एवढा स्वस्त कुठलाही प्रॉडक्ट नाही आणि हा सगळ्या ताणांसाठी, म्हणजे कमी पाण्याचा ताण असेल, जास्त उष्णता असेल, खारवट चोपण जमीन असेल किंवा रोग जरी असतील तरी त्यासाठी प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी उपयोग करतो. आणि एकरी सर्वसाधारणपणे 10 ते 12 टन एकरी उत्पादन यानं वाढतं. आणि हे जॉईंट अॅग्रोस्कोप चारही विद्यापीठाची जी कमिटी आहे त्यांच्या मार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत एकदा रेकमेंड झालेला आहे आणि गेल्याच वर्षी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत सुद्धा रेकमेंड झालेलं आहे. आणि याच्यावर महाराष्ट्रातली सगळी विद्यापीठ काम करतात. आम्ही उसावर काम करतो, पण हे बाकीच्या पिकांना जायसाठी द्राक्ष असेल, कांदा असेल किंवा भात असेल, कोकणातलं घेतलं तर आंबा असेल, सगळ्या पिकांसाठी हे उपयोगी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं अप्रिशिएशन सुद्धा आहे लोकांच्या, कारण पेस्टिसाइड्स कमी होतात. या मुलाखतीच्या शेवटच्या आपण भागात होतो. पाटील साहेब आपण वर जाऊया. तुमचं प्रॉडक्ट्स तर त्याच्यामध्ये शेवटच्या भागामध्ये मला एवढंच फक्त विचारायचं तुम्हाला की आत्ता जो आपला कॉर्प्स आहे संस्थेचा ज्याच्यावरती तुम्हाला व्याज वगैरे मिळतं, तो कॉर्प्स किती आहे? मास्क काढला तरी चालेल. तुम्ही आपला कॉर्प्स किती आहे आता संस्थेचा, स्वतःच्या ठेवी किती आहेत? सर स्वतःच्या आमच्या ठेवी ज्या आहेत 31 मार्च 25 अखेर 200 कोटीच्या आहेत आमच्या स्वतःच्या ठेवी आणि तोच आमचा उत्पन्नाचा मेन सोर्स आहे तसं. ओके. सरकारचा जो कॉम्पोनंट आहे त्याचं पर्सेंटेज तुमच्या उत्पन्नात किती आहे? एक 10 ते 12%. ओके. आणि बाकीचा सोर्स काय तुमच्या उत्पन्नाचा? बाकीचा सोर्स आमचे आपण जर मी सांगितलं सर इन्व्हेस्टमेंटची इन्कम आम्हाला आहे, त्याच्यावरती आम्हाला एक 13 ते 14 कोटी 14-15 कोटी पर्यंत मिळतात. दुसरी गोष्ट दुसरे एज्युकेशनचं आम्हाला 4 ते 5 कोटी मिळतात. आपण जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स पाहिले, सीड पाहिलं, त्याचे आम्हाला एक 9 ते 10 कोटी उत्पन्न मिळतं.
नंतर आमचे फार्म आहे, फार्मचं जे शुगर केन सीड आहे किंवा कारखान्यात जो क्रशिंगला जातो, आमच्या जवळजवळ 700-800 एकर जमीन आहे, त्यातून आम्हाला एक 7 ते 8 कोटी भेटतात आणि एक 4-5 सोर्स आहेत, म्हणजे 50-55 कोटी उत्पन्न होतं. राईट. हे वसंतदादा शुगरची ही जागा तुम्ही बघत आहे, अशी मोठी भव्य अशी ती इमारत आहे आणि त्याचबरोबर इथे मला वाटतं किती एकरचा कॅम्पस आहे तुमचा? 135. पण मग हा हा 135 आहे, परंतु आमच्या लोणारवाडीला जवळजवळ 100-109 एकर आहे. त्याच्यानंतर नायगाव म्हणून आहे, तिथं जवळजवळ 300 एकर जमीन आहे. त्याच्यानंतर आम्ही पाथरवाला, अंबड, संभाजीनगर इथे घेतलेली आहे, 126 एकर आहे. औरंगाबाद या ठिकाणी आपण शिवाजी आपलं संभाजीनगर झालं. त्याच्यानंतर मी अजून काय सांगत होतो, नागपूरमध्ये तुम्ही घेतली. नागपूरमध्ये आपण 250 एकर जमीन घेतलेली आहे. ती बाजारभावाने घेतली की कशी? बाजारभावाने. त्या ओपन आपण खरेदी सुरुवातीच्या टप्प्यात सरकारने तुम्हाला 1 रुपयानी हयात भाडे तत्वावरती ही जमीन दिलेली आहे. आपण त्याच्यानंतर ती ऑक्युपन्सी प्राइस आपण पूर्ण भरलेली आहे, त्याची पूर्ण ऑक्युपन्सी प्राइस हो, याची पूर्ण ऑक्युपन्सी प्राइस आमच्याकडून घेतलेली आहे त्यांनी. आणि ती साधारणतः किती होती? ती मला त्यावेळेस आठवत नाही, पण काहीतरी किरकोळ असेल ती त्यावेळेस, कारण हे तशी बघितली ती खडकाळ जमीन होती. इथं काही म्हणजे पिकं गायरान, मला वाटतं गायरान म्हणून टाकलेली होती. पण मग मध्यंतरी तुमचा इथल्या आजूबाजूच्या ग्रामस्थावर वाद पण झाला, कुठल्या तरी रस्त्यावरून झाला, ते आम्हाला देत नाही, एंट्री देत नाही. काय आम्ही कंपाऊंड ज्यावेळेस करायला काढलं ना, ह्या मंडळीचं म्हणणं होतं कंपाऊंड वगैरे करू नका, आम्हाला रस्त्यामधून जाऊ द्या. आता बऱ्याच वेळा जर तुम्हाला सिक्युरिटी पाहिजे असेल तर कंपाऊंड पाहिजेच. आमचं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला बाहेरून रस्ता काढून देतो. कशाच्या? कंपाऊंडच्या बाहेरून. आम्ही ऑलरेडी तिथं रस्ते पण काढलेले आहेत बाहेर, की जेणेकरून त्यांना अडचण होऊ नये. तुम्ही बाहेरून जाऊ शकता. आता तुम्ही आतमधून जर जायचं म्हटलं तर आमची प्रायव्हसी डिस्टर्ब होणार, असं म्हणून तो विषय. तो विषय आहे. आणि एक कोर्टात केस चालू आहे त्याच्याबद्दल चालू आहे. पण श्री अजित पवार यांचं काय आजूबाजूला वेगळं ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्याचा काय संबंध आहे? मला तर काय असलं माहित नाही. ट्रस्टचा काहीतरी असं काहीतरी मला तर माहित नाही बाबा, असलं काय उगाच आपलं कोणतरी सांगत असेल, माहित नाही त्यांचं काय. कोणी आपण थांबूया इथे. मला वाटतं वसंतदादा शुगर संदर्भातली एक इन्स्टिट्यूट, एक संस्था म्हणून जी माहिती होती, सगळ्या लॅबोरेटरीच बरंच मोठं आहे, चांगल्या पद्धतीची संस्था आहे, याबद्दल काही दुमत नाही. काही प्रेक्षकांना असं वाटेल की आम्ही ह्या संस्थेची बाजू घेऊन येतोय. माझ्या मते असं आहे की ही शेवटी शेतकऱ्यांची संस्था आहे आणि ती संस्था शेतकरी संशोधनात आहे. काही लोक असंही म्हणतील की शेवटी सरकारच्याच पैशावरती, पण तो कॉम्पोनंट किती आहे ते लक्षात आलं. इतकी मोठी भव्य अशी इमारत उभा राहिली आहे, चांगली इमारत आहे. श्री नितीन गडकरी यांनी आग्रह करून त्यांना नागपूरमध्ये ती जमीन घ्यायला लावली. तिथेही ऊस संशोधन सुरू आहे आणि त्याचबरोबर जिथे त्यांना शक्य नाही त्या ठिकाणी ते आंब्याचंही संशोधन करतात. पण मूळ मुद्दा असा आहे की सरकारला आता असं का वाटलं की आपण जे काही अनुदान देत आहोत त्या अनुदानाच्या संदर्भातली चौकशी करायला हवी. ते युटिलिटी सर्टिफिकेट पण मी बघितलं, पण त्यात पुढची काही डेव्हलपमेंट झाली, काही नवीन माहिती घेऊन आलीच सरकारकडनं, तर तीही आम्ही तुमच्यासमोर मांडूया. कॅमेरामन निकेतन माळेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे.